मुंबईत आजपासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या ओळखपत्रावरून आता अशोक स्तंभ गायब झालेला आहे। यापूर्वीच्या अधिवेशनाच्या पासेसवर अशोक स्तंभ असायचा, यावेळी मात्र अशोक स्तंभाचा समावेश नाहीये। काही दिवसांपूर्वी आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राजभवन या ठिकाणी कार्यक्रम पार पडलेला होता आणि या कार्यक्रमाच्या बॅनरवर देखील अशोक स्तंभ हटवून सेंगॉल वापरण्यात आलेला होता। यावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका सुद्धा करण्यात आलेली होती आणि आता अधिवेशनाच्या ओळखपत्रावरून अशोक स्तंभ गायब झाल्याची बातमी समोर येतेय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? निश्चितच खऱ्या अर्थानं आजपासून मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या ओळखपत्रावरून आता अशोक स्तंभ जे आहे ते गायब झालेला आहे। मागच्या अनेक वर्षानुवर्षांपासून आपण पाहतोय की जे पासेस बनवले जायचे पत्रकारांचे असो किंवा मग इथे प्रवेश मिळवण्यासाठी येणारे अधिकारी असतील किंवा मग मंत्र्यांच्या सगळ्या पासेसवरती या ठिकाणी अशोक स्तंभाचा वापर केला जायचा। मात्र यापूर्वी जर आपण पाहिलं तर हे पासेस अशोक स्तंभ त्या पासेसवरती असायचे। मात्र काही दिवसांपूर्वी आपण आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाले आणि त्याच पार्श्वभूमीवरती राजभवन इथे देखील एक कार्यक्रम पार पडला होता। तिथल्या बॅनरवरती देखील अशोक स्तंभाचा वापर झाला नाही आणि ते हटवून सेंगॉलचा वापर करण्यात आला। यावरून विरोधकांनी देखील टीका केली होती, स्वतः हर्षवर्धन यांनी देखील टीका केली होती। मात्र आज देखील आपण पाहतोय की विरोधक यावरून आक्रमक होतील आणि सरकारला नक्कीच जाब विचारतील। कडाडून यावरती आपण पाहतोय की विरोधकांकडनं जे आहे ते सत्ताधाऱ्यांवरती टीका करण्यात येणार आहे। खरं तर आपण पाहतोय की मागच्या अनेक वर्षांपासूनचं जे अधिवेशन सुरू होतं त्याची ओळखपत्रक जे आहे त्यावरती अशोक स्तंभाचाच वापर केला जायचा, पण मात्र यंदा आपण पाहतोय की या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।